नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शासनाने मंजूर केलेल्या वन विभागाच्या वनपट्ट्यावरील जमिनीवर अतिक्रमण। गेल्या 1 वर्षांपासून मिळालेल्या जमिनीवर स्थानिक राणा मेहना पावरा व त्याचा मुलगा दिनेश राणा पावरा या दोघांनी मध्य प्रदेशातील आदिवासींना महाराष्ट्रात बोलावून बंदुका हत्यारे घेऊन व त्यांच्याकडून पैसे घेऊन जमिनीवर कब्जा केलेला आहे। त्या कब्जा उठवण्यासाठी अनेक वेळा वन विभागात तक्रार दाखल केल्या। त्या तक्रारीनुसार वन विभागाने शिरपूर तहसीलदार शिरपूर यांच्यासमोर सर्व कब्जाधारक समोरासमोर मीटिंगला बोलवण्यात आले। त्या मीटिंगमध्ये तहसीलदार साहेबांसमोर कब्जाधारक यांनी दिनांक 22/6/2024 पर्यंत आम्ही अतिक्रमण केलेला कब्जा सोडून देऊ असे लेखी व तोंडी आश्वासन दिले, परंतु आजतागायत त्यांनी कुठलाही कब्जा सोडलेला नाही। वन विभागाने जमिनीवर अतिक्रमण केलेले लोकांना उठवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे केली असता पोलीस अधीक्षक साहेबांनी कुठलाही बंदोबस्त वन विभागाला दिलेला नाही। त्यामुळे वन विभागाने ते अतिक्रमण हटवलेले नाही। मध्य प्रदेशातील आदिवासी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर व पोलिसांवर हल्ला करू शकतात ही शक्यता दर्शवण्यात आली। माल पावरा राहणार गदरदेव, आमचं पाडाचं नाव आंबाटू पाडा आहे। आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे, आमच्या नावावर पट्टे मिळाले आहे। ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आमची जमीन आम्ही 2 दिवसानंतर पेरणी करायला जाऊ। मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलं होतं आणि SP साहेबांना पण निवेदन दिलं होतं। ते 2 दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जाणार आहे। ते आमच्यावर बंदूक काय लाठ्या काठ्या घेऊन हल्ला व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं होतं। हल्ला झाला, काही लाठ्या काठ्या काही बंदुकीची वार झाला ते सरकार जबाबदार राहतील, पोलीस प्रशासन जबाबदार राहतील, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील। आम्ही 2 दिवसानंतर आमची शेती आम्ही कसणार आहे। पेरणीचा दिवस आहे, ते 2 दिवस नंतर आम्ही पैराला जाणार आहे। पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारला बदल पत्रकार परिषद आमचं निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी। माझं नाव जयसिंग जयमाल पावरा, राहणार अंबाजोगाई।